श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जानोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करोनी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडिले, परमधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्तियांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्यांसी अनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त आकर्षणी घेतिते. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते. त्यांचे करोनी विवरण संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. तेथे समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकूनी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हातो वेळा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्याची. पाहुणे तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघेजण तेही निद्रेस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडणी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते ते पारशी, जागृत आली तयांसी. त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नेंचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो, दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासूनी भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडुनी सुंदर. त्यांचा करोनीय हार, अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त सप्तमाध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.